भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव इथं झालेल्या घरफोडी प्रकरणाचा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 12 तासात छडा लावत 2 सराईत गुन्हेगारांना जेरबंद केलंय। कोल्हापूर शहरातील कनाननगर परिसरात राहणारे अविनाश गंगाधर सुतार आणि रजत रामचंद्र खिलारे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 15,10,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पिंपळगाव येथील महादेव शिवराम चव्हाण यांच्या घरी रविवारी 12 एप्रिल रोजी चोरीची घटना घडली होती। या घटनेनंतर पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। या 2 संशयित तरुण फिरताना आढळले। दरम्यान चोरीचे दागिने विक्रीसाठी जयंती नाला परिसरामध्ये हे दोघे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि दोघांना रंगेहात अटक केली। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। अविनाश सुतार याच्यावर विविध पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचे 4 गुन्हे तर रजत खिलारे याच्यावर 3 गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। पोलिसांच्या या झटपट कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला आहे। या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, राजू कोरे, हिंदूराव केसरे, गजानन गुरव, विजय इंगळे, महेंद्र कोरवी यांच्या पथकाने सहभाग घेतला होता।